तर बघा, खूप कमी वयामध्ये माझं लग्न जमलं होतं आणि 1 वर्ष लग्न जमून राहिलं होतं. त्यामध्येच माझा भावाला अचानक झटका आला. भाऊ माझा खूप लहान होता, 11 वर्षाचा होता. तेव्हाच त्याला झटका आला होता आणि लग्न 4 महिने मोहरी राहिलं होतं. मग त्या दुःखातून सावरलं नाही तोपर्यंत आता लग्नाची तारीख ही आली होती का तरी तारीख मोहरी ढकलता येईना झाली का तरी आमच्यासोबत आमच्या दिराचंही लग्न होतं. एकाच वेळी दोघांचं लग्न असल्यामुळे मोहरी टाकता येईना झालं. मग लग्न झालं. लग्न झाल्यावर काही दिवसानं दिवस गेले होते. दिवस गेल्यावर मग डहाळजेण वगैरे केलं नव्हतं, तसंच राहिलं. तुम्या करण्यामध्ये डहाळजेण तसंच राहून गेलं होतं. आणि मग बघता बघता 9 महिने सरले. मग 9 महिने झालं नाही तर माझे वडिलांचे वडील वारले. 9वा महिना पूर्ण झाला आणि दुःख तर खूपच राहत होतं, पण त्याच्यामधून समोर जाण्याची ताकदसुद्धा राहिली नव्हती. पुन्हा मग डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यावर मुलगी 2 दिवसच राहिली. तिसऱ्या दिवशी मुलगीसुद्धा वारली.